हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलेलंच आहे की साखर बंद केल्यावर 20 दिवसामध्ये एवढा शरीरामध्ये फरक दिसून येतो की बघा कुठलंही डाएट किंवा जिम करायची गरज पडणार नाही. आज मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी कशा पद्धतीने वेट लॉस केलेला आहे. आता सर्वात प्रथम आपण काही सवयी आहेत, 8-10 सवयी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या स्वतःला पहिलं लावणं गरजेचं आहे. तर फ्रेंड्स, कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायची म्हटलं ना तर पहिले मनाची तयारी करायला हवी. तर आपण मनाशी ठरवलं ना तर सगळं काही करू शकतो. अशक्य असं काहीच नाही आहे. आणि आपण जेव्हा मनाशी ठरवतो ना तेव्हा कुठल्याही गोष्टीची आपण सवय लावून घेतो ना किंवा एखाद्या गोष्टीशी आपण ॲडिक्टेड झालो ना तर ती गोष्ट केल्याबिगर आपण राहत नाही. त्यामुळे पहिले आपल्या स्वतःला सवय लावणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला सकाळी टिफिन नसतो, मग लवकर उठून करायचे तरी काय? पण नाही, आपल्याला स्वतःला जर वेट लॉस करायचं म्हटलं तर आपण सकाळी लवकर उठायची सवय करायचीच आहे. फार तर फार तुम्ही 6पर्यंत तरी उठू शकता. 6ला उठलं तरी पण भरपूर सारा व्यायाम होतो. सकाळी उठायचं, तोंड न धुता साधं कोमट पाण्याची आपल्याला सवय करायची आहे. 1 ग्लास साधं कोमट पाणी घ्या. हवं तर त्यामध्ये लिंबू किंवा मधही घेऊ शकता. लिंबामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहे की ते स्किनसाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं आहे. शरीरामध्ये सी व्हिटॅमिन हे खूप गरजेचं आहे स्किनसाठी पण आणि आपल्या शरीरासाठी पण. त्याने आपले टॉक्सिन बाहेर पडतात आणि जेव्हा आपलं पोट साफ होतं तेव्हा बघा आपल्याला कुठलेही आजार जडत नाही. इवन आपलं वजनसुद्धा वाढत नाही. तर ह्या 2 सवयी पहिले करायच्या. त्यानंतर तिसरी सवय व्यायाम. व्यायाम हा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही अर्धा 1 तास स्वतःसाठी काढायचाच आहे. व्यायामाने शरीर फिट राहतं. आता बघा मला असं वाटतं की माझं वेट लॉस झालं आहे, पण मला असं वाटते की माझ्या ओटीपोटावर आणि दंडावर अजून थोडे फॅट्स आहेत, तर ते मला रिड्यूस करायचे. म्हणून त्यासाठी मी जास्त त्याचेच मी व्यायामाचे प्रकार करते. स्ट्रेचिंग. तर स्ट्रेचिंग हे खूप म्हणजे आपण जेव्हा स्ट्रेचिंग करतो ना आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला एक ताण बसतो आणि आपली जी ढिली पडलेली स्किन असते ती टाईट होण्यास मदत होते. शरीर फिट राहतं व्यायामाने. त्यामुळे हे जे मी तुम्हाला सोपे सोपे प्रकार दाखवलेले आहेत बघा व्यायामाचे. दंडावरती सर्वात प्रथम बघा आपण मी सुरुवातीला 1-2 प्रकार व्यायामाचे दाखवले तुम्हाला, ते दंडावरती आहे. म्हणजे स्ट्रेच बसतो. त्याचबरोबर साईड फॅट्ससुद्धा आपले कमी होतात. आपण बघा साडी वगैरे वेअर केल्यावर कमरेवर बघा, आपण जेव्हा साडी वेअर केल्यानंतर कमरेवर जी घडी दिसते तर ती अशी बघा हळूहळू ते फॅट्स असल्यामुळे ती घडी पडते. मग ते रिड्यूस होतात ते फॅट्स हळूहळू. तर ते स्ट्रेचिंगचे प्रकार आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आपल्या पोटावर आता बऱ्याच जणांचं पोटच वाढलेलं दिसतं. त्यामुळे पोटावर जे फॅट्स असतात ते असे स्ट्रेचिंगचे प्रकार करूनच ते कमी होणार आहे तुमचे. तुम्ही कितीही काही पोटातून घेतलं, इंटरनल आहारातून घेतलं तरी त्याच्यासोबत तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे. बरं इथे बघा मी कुठलंही जिम जॉईन केलेलं नाही आहे, योगा सेंटर नाही आहे, कुठलं बाहेरचं प्रॉडक्ट घेत नाही. अगदी घरगुती पद्धतीने मी तुम्हाला वेट लॉस कसं करायचं सांगितलेलं आहे. आता मी कुठली डॉक्टर नाही आहे, पण आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं आपल्याला क्रेज असतं तर आपण त्या गोष्टी सर्च करत राहतो आणि तसं आपण बदल करत असतो आपल्या रुटीनमध्ये. तसंच मला फिटनेसचं क्रेज असल्यामुळे मी ना असे वेगवेगळे हे ट्राय करते आणि त्यानुसार मी माझं स्वतः पहिले याच्यामध्ये बदल केले रुटीनमध्ये किंवा जे काही मी करते ते पहिलं मी फॉलो करते आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते आणि मला काही रिझल्ट भेटला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर वेट लॉस मी कशा पद्धतीने केलं आणि काय बदल झाला हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे. तुम्ही पाहिले नसेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला रोज डेली पाहायला मिळतील आणि त्यानुसार तुम्हाला सिक्वेन्सनी कळेल की मी व्यायाम त्याचबरोबर आहार कशा पद्धतीने घेतला, कुठले व्यायामाचे प्रकार केले आणि कशा पद्धतीने मी माझं रुटीन ठेवलं आणि कसं माझं वजन कमी केलं. काही वेळेला काय होतं की सगळेच व्हिडिओ बघितले जात नाही आणि एखाद्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी असं इम्पॉर्टंट महत्त्वाचं सांगितलेलं असतं आणि ते कुठेतरी मिस होऊन जातं आणि नंतर ते कळत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मी सगळ्या पद्धतीने करते, व्यायाम करते, आहार व्यवस्थित घेते, तरी वजन का कमी होत नाही. एकतर चुकीच्या सवयी असू शकतात किंवा चुकीच्या पद्धतीने आहार घेतला जातो, असं होतं. असो, आता बघा इथे मी सकाळी व्यायाम केला, त्यानंतर बघा सगळे मग मेड न ठेवता घरातली सगळी क्लिनिंगची, घरातली सगळी टोटली कामं मी स्वतः करते. म्हणजे शरीर पण आपलं हलतं चालतं ठेवायचं दिवसभरामध्ये.
आणि हेल्दी नाश्ता घ्यायचं ठरवलं. आता मला बऱ्याच ताईंनी कमेंट केली, मी इन्स्टाला पण आणि फेसबुकला पण मी जो लास्ट व्हिडिओ टाकला वेट लॉसबद्दल, तर खूप सारे प्रश्न विचारले गेले की ताई तू दिवसभरामध्ये काय घेते, किंवा वर्ष तू कशा पद्धतीने व्यायाम वगैरे किंवा तुझं रुटीन कसं आहे आम्हाला शेअर कर. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की मी सकाळी म्हणजे गरम पाणी तर घेतेच आहे, पण नाश्त्यामध्ये पण हेल्दी आणि प्रोटीनयुक्त असं नाश्ता करायचं ठरवलं. तर वेगवेगळं असं मी नाश्त्यामध्ये घेत आली की साधे ओट्स, मसाला ओट्स, ओट्स चिला, किंवा एखाद्या वेळेला ऑमलेट, किंवा अंडं जर बॉईल करून घेतलं तर त्यातला पिवळा भाग मी अवॉइड केला. आणि आता बघा हे व्हेज अप्पे मी बनवते आहे. तर भरपूर साऱ्या भाज्या घालून रव्यामध्ये भाज्या किसून त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. आता मी याच्यामध्ये गाजर, कांदा, टोमॅटो, त्याचसोबत तुम्ही पालक वगैरे असं टाकू शकता चिरून वगैरे. कोथिंबीर टाकली आहे रव्यामध्ये आणि ते बॅटर व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनटं बाजूला ठेवलं. 5-7 मिनटं ठेवलं तरी खूप होतं. रवा छान फुलून आल्यानंतर त्यामध्ये मग आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकायची आणि मीठ वगैरे टाकायचं. करतावेळी थोडासा सोडा टाकायचा आणि लाल तिखट, हळद टाकलेली आहे. आणि हे मी असं वेगवेगळं नाश्त्यामध्ये हेल्दी घ्यायचं ठरवलं. आता माझ्यामुळं मुलंसुद्धा हेल्थ कॉन्शियस झाले. ते सुद्धा व्यायाम करतायत. रोजची त्यांना पण व्यायामाची सवय लागली. त्यामुळे मग त्यांना पण मी असं वाटतं की आपल्याला एक वेळ भेटलं नाही तरी चालेल, पण मुलांना कमी पडायला नको, म्हणून मुलांना मी असं हेल्दी पण नाश्त्यामध्ये बनवायला लागली. आणि मग असं वेगवेगळं नाश्ता दुपारचं मग त्यांच्यासाठी जरी भाजी पोळी केली तरी पण मी 1-2 आठवडे चपाती घेतली नाही. आता मी घेते आहे, पण मला ती सवय झाली, त्यामुळे पोट तेवढंच माझं घेतं आणि एक घास पण आपण एक्स्ट्रा घेत नाही. म्हणजे ही एक सवय आपण करायची आहे. जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचे, खूप बॉडीमध्ये फॅट्स वाढलेले आहेत, तर तुम्हाला काहीतरी म्हणजे मनाशी ठरवून एक वेळचं जेवण तुम्ही स्किप करायचं आहे. आता समजा बघा, दुपारचं तुम्ही पोटभर जेवलात, तर रात्रीच्या वेळेला तुम्ही हलकंसं घ्या. आता बऱ्याच जणांचा समज होतो की एक वेळचं जेवण स्किप करायचं म्हणजे काहीच खायचं नाही का? तर असं नाही आहे. रात्रीचं तुम्ही बघा हलकीशी खिचडी बाऊलभर, किंवा त्यासोबत तुम्ही जर बघा तुम्हाला एकदा सवय झाली तर तुम्ही तसंच घ्याल रात्रीच्या वेळेला. तर तुम्ही बघा भरपूर सारे ऑप्शन असतात आपल्याला रात्रीच्या वेळेला घ्यायला. तुम्ही अंडं बॉईल करून 2 बॉईलही रात्रीसुद्धा घेऊ शकता, किंवा त्यासोबत तुम्ही मुगाची खिचडी छोटी बाऊलभर घेऊ शकता. असं नाही की भरपूर असं म्हणजे थाळीच पाहिजे जेवणाची. रात्रीचं शक्यतो हलकंच जेवण करायचं असतं आणि ते पण लवकर करायचं असतं. ह्या जर आपण सवयी केल्या ना, रात्रीचे जेवण लवकर करायची सवय केली ना, तर खूप बेस्ट फरक पडतो बॉडीमध्ये. म्हणजे खाल्लेलं डायजेस्ट होतं आणि प्लस आपलं वेट लॉस होतं. वेट लॉस म्हणण्यापेक्षा आपल्या बॉडीतले फॅट्स रिड्यूस व्हायला लागतात. आणि आपल्याला आहार कमी करायचा नाही, आपल्याला सवय लावायची आहे. म्हणजे आता समजा तुम्ही 2 चपाती खात असाल, तर तिथं तुम्ही पहिले अर्धी कमी करा, नंतर 1 कमी करा, मग 1 चपाती पुरेशी होते. एक चपाती, भाजी आणि त्याचबरोबर तुम्ही सलाड घ्यायचा आहे. गाजर, काकडी जेवणामध्ये रोजचं सलाड ठेवायचंच आहे. त्याने खूप फरक पडतो बॉडीला. पोट भरलेलं राहतं आणि प्लस बघा लवकर डायजेस्ट होतं. चपाती डायजेस्ट व्हायला वेळ लागतो, पण सलाड जर तुम्ही खाल्लं बाऊलभर तर ते पोट भरलेलं वाटेल तुम्हाला आणि नंतर काही वेळानंतर बघा पूर्णपणे डायजेस्ट होतं. तर असं हे आपण जे आहार घेतो ना, तो पण आपण व्यवस्थित घ्यायचा आहे. आता रात्रीचं सुद्धा तुम्ही मुगाची खिचडी हलकीशी बाऊलभर खाल्ली, किंवा बघा तुम्ही सलाड खाल्लं, किंवा काहींना जर सहन होत असेल तर रात्रीचं तुम्ही एखादं ॲपलसुद्धा खाऊ शकता. जर तुम्ही आता बघा आता आपण बघतोय की काही जॉबवाले असतात, तर त्यांना सवय असते एका ठिकाणीच बसून डायजेस्ट होत नाही. मग असं हलकंसं तुम्ही खाऊ शकता. पण अगदीच ज्यांना शेतामध्ये काम करायचं, आता शेतकरी म्हटलं तर त्यांचं लवकरच डायजेस्ट होतं, कारण कष्टाची कामं असतात. त्यामुळे त्यांना असं एक ॲपल खाऊन जमणार नाही आहे. तर त्यांना ज्वारीची भाकरी, साधी भाजी असं खाऊ शकता. पण शक्यतो शेतकरी लोकं म्हटलं तर ते फिटच असतात. आणि आता आपण आजकाल बघतो की खूप असं स्ट्रेस वाढले आहेत कामाचे, पुन्हा अति टेन्शन, अति विचार केल्यामुळे सुद्धा वजन वाढतं. त्यामुळे फार विचार करू नका, रिलॅक्स राहा आणि आपल्या शरीराची, आपल्या स्वतःची तब्येतीची काळजी घ्या. आणि मी तुम्हाला ज्या सवयी सांगितलेल्या आहेत त्या फक्त तुम्ही एक 8-10 सवयी केल्या ना, तर बघा ते रुटीन आपलं आपोआप दिवसभरामध्ये आपलं होतंच. आपण स्वतःसाठी वेळ काढतोच. तर जसा वेळ मिळेल तसं तुम्ही व्यायाम करायचा आहे. मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याने खूप छान वाटतं. आपलं माइंड सेट होतं.
पुन्हा बघा आपल्या डोक्यात नको ते विचार येत नाही आणि पॉझिटिव्ह राहायला लागतो. कुठलंही काही कारण असू द्या किंवा आपण विचार करताना नेहमी पॉझिटिव्ह करायचा. जेव्हा आपण पॉझिटिव्ह राहतो ना, तेव्हा आपली चिडचिड होत नाही आणि त्यासोबत बघा आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात. जेव्हा तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स होतात तेव्हा चिडचिड वाढते. पुन्हा शरीरामध्ये बघा खूप सारे बदल होतात. पिरियड्ससुद्धा लेडीजचे रेग्युलर येत नाही, त्यामुळेच होतात असे हे प्रॉब्लेम. पुन्हा PCOD, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल ह्यांसारखे आजार जडतात आणि मग आपण एक एक आजार जडल्यानंतर मग असं खचतो आणि त्यानंतर बघा आपल्या चेहऱ्यावर सुद्धा तेज राहत नाही. पुन्हा वजन वाढलं जातं आणि मग काय करावं कळत नाही. का तर वेळ निघून गेलेली असते, कारण खूप सारी आपली चरबी, फॅट्स वाढलेले असतात बॉडीमध्ये आणि मग नंतर आपल्याला आळस, कंटाळा, थकवा येत राहतो आणि मग काहीच काम करण्यात उत्साह राहत नाही. त्यामुळे वेळेतच सगळ्या गोष्टी करायला हव्यात. आता बघा मी सकाळी नाश्ता केला, त्यानंतर सगळी कामं आवरली. मग किचन क्लिनिंग, पुन्हा कपडे वगैरे, घरातलं झाडलोट, फरशा वगैरे पुसायचं, बाथरूम वगैरे, दोन्ही बाथरूम, दोन्ही बेडरूम, मुलांची रूम वगैरे आवरायची. ही सगळी अस्तव्यस्त पडलेलं जिथल्या तिथे ठेवायचं. सगळी कामं टोटली मी कधीच मेड ठेवली नाही. सगळी कामं टोटली मी पहिल्यापासून हाताने करत आले आणि इवन मला जुळी मुलं आहेत, तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे जुळ्या मुलांचं करणं सोपं नाही आहे. अगदी लहानपणापासून एवढं मी स्वतःने म्हणजे घरातलं सगळं आवरून मुलांचं करत आली. त्यामुळे मला ती सवय झाली माझ्या बॉडीला आणि मध्ये माझं पण वेट वाढलं होतं. पण मी खूप मनावर घेतलं आणि माझ्या रुटीनमध्येच मी बदल केले. मी कुठलंही असं प्रॉडक्ट वगैरे बाहेरचं कधीच घेतलं नाही किंवा मी कुठलंही जिम वगैरे योगा सेंटर कधीच जॉईन केलं नाही. असं घरीच मी स्वतःला सवय लावल्या, रुटीन बदललं आणि त्या पद्धतीने माझं वेट लॉस करून स्वतःला एक फक्त फिट ठेवायचं की जेणेकरून कुठलेही आजार जडू नये आपल्याला, असं वाटतं. त्यामुळे बाकी काही नाही. आता इथे बघा दुपारी जरी भूक लागली तुम्हाला, तरी आपण हाऊसवाईफ म्हटलं, होममेकर म्हटलं तर घरातच असतो. त्यामुळे जरी तुम्हाला विकनेस जाणवला, तर समजा प्रत्येकाच्या बॉडीची जडणघडण म्हणजे शरीर वेगवेगळं असतं. डायजेस्ट, पचनक्रिया ही वेगवेगळी असते. कोणाचं पटकन खाल्लेलं डायजेस्ट होतं तर कोणाचं होत नाही. आणि आपण आपल्या शरीराला सगळ्याची सवय लावायला हवी आहे. त्यामुळे आपण आपल्या रुटीनमध्ये असे बदल करायचे आहेत. आता लास्ट व्हिडिओ मी सांगितला की दाल खिचडी मी अपलोड केली होती. त्याचा व्हिडिओ की मी सलग ती 7 दिवस खाल्ली. 7 दिवस खाल्ली, पण मी त्याच खिचडीवर राहिली असं नाही आहे. एक टाईम मी खिचडी खाल्ली, पण एक टाईम मी जेवण पण घेत होती. मग जेवणामध्ये मी काय घेतलं तर ज्वारीची भाकरी, साधी भाजी, तेल मिठाचा वापर फार कमी आणि सलाड. म्हणजे शरीराला आपल्याला विकनेस पण आणू द्यायचा नाही आहे. जर तुम्ही फक्त दाल खिचडीच जर खाल्ली तर तुम्हाला विकनेस येणारच. काम करायचं म्हटल्यावर आपल्याला ताकद येण्यासाठी तर आपण आहार पण तसा घेतला पाहिजे. त्यामुळे एक टाईम तुम्ही ती प्रोटीनयुक्त खिचडी खा. ती खिचडी मी कशी बनवली तर त्यामध्ये भरपूर साऱ्या डाळी घेतल्या होत्या आणि तांदूळ फक्त मी एक 1-1.5 कप घेतलेला छोटा. तर आता बऱ्याच जणांचा समज होतो की भाताने वजन वाढतं, तांदळाने वजन वाढतं. तर वाढतं, पण आपल्याला एवढा पण असा भात खायचा नाही आहे की ताटभर की वजन वाढेल. आपल्याला अगदी नाही म्हणून त्यामध्ये तुम्ही रोजच्या आहारात जर घेत असाल, भाताची सवय असेल तर तुम्ही 1-2 घासाचा भात घेऊ शकता किंवा फक्त तुम्ही नुसतीच दाल खिचडी खाल्ली, त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकले तरी पण खूप चविष्ट बनते आणि वजन काही वाढत नाही. ती हेल्दी पण आहे. ती खिचडी जर तुम्ही मुगाची जर खाल्ली बाऊलभर तर तुम्हाला भरपूर सारं प्रोटीन मिळतं. एका बाऊलमध्ये बघा जवळपास 15 ग्रॅम प्रोटीन असतं. आणि कॅलरीज, जेवढं आपण कॅलरीज आतमध्ये घेऊ तेवढ्या आपल्याला त्या बर्न करायच्या असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं, आपण जे खाऊ दिवसभरामध्ये ते आपल्याला डायजेस्ट करायचं असतं. तर दिवसभरात आपल्याला कमीत कमी बघा 1200 ते 1500 कॅलरीज घ्यायला लागतात आणि तेवढ्या आपल्याला त्या बर्न पण करायच्या असतात. म्हणजे खाल्लेलं अन्न आपल्याला डायजेस्ट पण करायचं असतं. तर तुम्ही अर्धा तास वॉक करू शकता किंवा अर्धा तास तुम्ही व्यायाम करू शकता. जर तुमची शेतामध्ये कष्टाची कामं असेल तर ते खाल्लेलं लगेच डायजेस्ट होतं. पण घरामध्ये असेल, हाऊसवाईफ असाल तर लवकर डायजेस्ट होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला व्यायाम किंवा चाल करणं गरजेचं आहे. तर अशा ह्या सवयी लावल्या पाहिजे आपण. आता मी तुम्हाला बघा 10 सवयी सांगितलेल्या आहे, पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत की त्या तुम्हाला सहज जमेल आणि रोजच्या रुटीनमध्ये जर तुम्ही त्या केल्या सवयी, तर बघा तुम्हाला म्हणजे सेपरेट असं स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडणार नाही. आता आपण बघतो की काही लेडीज बघा प्रोटीन शेक वगैरे घेतात, ते वेगवेगळं काही ना काही भेटतं ते टॅबलेट वगैरे असं घेतात.
की फॅट्स रिड्यूस होतील आणि त्याचबरोबर आपण स्लिम होऊ. पण बऱ्याच जणांना असं वाटतं. मग ते जर आपण बाहेरचं प्रोडक्ट घेतलं आणि ते आपल्याला कायमस्वरूपी आपण ते घेतो का? आणि ते सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही. काही लेडीज म्हणजे परिस्थिती पण नसते की ते प्रॉडक्ट घेण्याइतपत. त्यामुळे त्यांना असं जमणार नाही हे प्रॉडक्ट घेऊन. मग त्यांनी असं घरगुती पद्धतीने व्यवस्थित आहार घेतला आणि व्यायाम केला नॅचरल पद्धतीने, तर बघा खूप सारा फरक पडतो. आणि जे प्रॉडक्ट घेतात ते कालांतराने बंद केल्यानंतर त्यांच्या आहे ती पूर्वस्थितीमध्ये ते येतात. त्यामुळे मला सांगायचं आहे की जे काही तुम्ही कराल ते अगदी घरगुती नॅचरल पद्धतीने करा. तुमच्या रुटीनमध्ये कोमट पाणी, आता उन्हाळा लागलेला आहे, उन्हाळ्यामध्ये झपाट्याने वजन कमी होतं. कसं? तर बघा थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये आहार जास्त घेतो आपण, पाणी कमी पिलं जातं. तर उन्हाळ्यामध्ये आपण पाणी जास्त पितो आणि आहार कमी घेतो. तर तुम्ही पाणी भरपूर प्या. 3 ते 4 लिटर पाणी दिवसभरामध्ये गेलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही सलाड खा, पाणीदार रसाळ फ्रूट खा, जसं की ॲपल, कलिंगड, संत्र आणि लिंबू. यामध्येही सी विटॅमिन खूप आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये 1 लिंबू किंवा 1 ऑरेंज, संत्र खायचंच आहे. आता लिंबू तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता किंवा सकाळचं लिंबू मध वगैरे पाण्यामध्ये कोमट पाण्यात घेऊ शकता किंवा जेवणामध्ये लिंबू वापरू शकता. पण ते दिवसभरामध्ये जर तुम्ही सी विटॅमिन घेतलं पोटामध्ये तर तुम्हाला सेपरेट सी विटॅमिनची गोळी घ्यायची गरज पडणार नाही, की ते स्किनसाठी खूप छान आहे सी विटॅमिन. आणि मी स्वतः हे बदल केले एका महिन्यामध्ये. एवढ्या बदल म्हणजे माझ्या स्वतःमध्ये मला जाणवला की मला बघा डार्क सर्कल्स खूप होते, ते सुद्धा माझे खूप कमी म्हणजे खूप लाईटली झालेत. स्किन पण तुम्ही माझी बघू शकताय तर फेअर झाली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर पण पिंपल्स, डार्क स्पॉट्स, पुन्हा छोटे असे ओपन पोज होते, ते सुद्धा माझे म्हणजे कमी व्हायला लागलेले आहेत. आणि खूप माझं स्किन पण आपल्याला बघा आतून अशी नितळ आणि एकदम हलकी वाटायला लागतो. खूप छान वाटतं आपल्या स्वतःलाच. त्यामुळे ह्या साध्या सवयी आहेत, ह्या रोजच्या आपण जर केल्या तर एवढे बदल होतात. आणि साखर बंद केली तर बघा आपल्याला जळजळ होत नाही, ॲसिडिटी होत नाही, आपलं वजन वाढत नाही, आळस, थकवा येत नाही. हे सगळं साखरेमुळे होतं. आणि साखर आपल्याला स्वीट खायची गरजच नाही आहे एवढं. नाही म्हणून तुम्ही एक मनाचं समाधान करू शकता. पण आपल्याला भाज्यांमधून आपण जो आहार घेतो त्याच्यातून आपल्याला भरपूर साखर मिळत असते. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा साखर घ्यायची गरजच नाही आहे. जर तुम्हाला चहाची सवय असेल, आता मी पण टी लवर आहे. मला पण चहा सकाळ संध्याकाळ अर्धा कप लागतो. मी बदल केले पण चहा काय माझा बंद झाला नाही. पण मी तिथे साखरेऐवजी थोडा गूळ टाकत होती. तो पण आयुर्वेदिक गूळ. आयुर्वेदिक वडीचा गूळ मिळतो. तो गूळ तुम्ही असं बारीक करून ठेवू शकता फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवला तरी तो काही असं खराब वगैरे होत नाही. थोडा गूळ टाकायचा चहामध्ये आणि तोही तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला. नंतर तो सुद्धा तुमचा बंद होऊन जाईल. एकदा तुम्हाला जर सवय झाली, तुम्ही हेल्थ कॉन्शियस झालात, तुम्ही खूप मनावर असं म्हणजे मनाशी ठरवलं की नाही मला वजन कमी करून मेंटेन ठेवायचं, तर तुम्ही गोडसुद्धा स्वीट काही घेणार नाही बघा. आता मला काही खायचं म्हटलं तरी असं म्हणजे विचार करावा लागत नाही, कारण ती सवय झाली आहे. सरळ मी म्हणजे कंट्रोल करते. आपल्या ज्या क्रेविंग्स आहेत त्यावर आपला कंट्रोल हवं आहे, बाकी काही नाही. आणि सांगायचं म्हटलं तर बघा आपण असं दुपारच्या वेळामध्ये आता तुम्ही काही जे भाजी भाकरी घ्याल तर त्यानंतर 1 तासाने तुम्ही मग ब्लॅक कॉफी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता. लिक्विड जेवढं घ्याल तेवढं तुम्हाला छान वाटेल बघा, फ्रेश वाटेल. आता मागे पण मी ABC क्यूबचं बघा ते गाजर, बीटरूट, आवळा हे खूप गुणकारी आहे. त्याचे मी क्यूब बनवून ठेवले. एवढा ज्यूस सकाळी आपल्याला घाईच्या कामात करायला होत नाही किंवा दिवसभरामध्ये कंटाळा करतो आपण. प्रत्येक वेळेला ते बीट साळायचं, नंतर ती काकडी किंवा गाजर आणि नंतर तो ज्यूस करायचा. मग त्यापेक्षा तुम्ही ते ABC क्यूब बनवून ठेवा फ्रीजमध्ये. रोज माठातल्या पाण्यामध्ये 1 क्यूब टाकायचं आणि ते दुपारचं घ्यायचं. त्याने खूप फ्रेश वाटतं. आणि पाणी भरपूर प्यायचं. आता आपल्याला बघा उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं, पुन्हा अशक्तपणा, चक्कर येते किंवा गरगरतं, ह्या गोष्टी होणार नाहीत. दुपारच्या वेळात असं तुम्ही बघा फ्रेश दही लावलं तर असं 1 वाटी दही, गोड दही रोजचं तुम्ही खाऊ शकता. त्याने पण खूप फरक पडतो. किंवा पातळ ताक घेऊ शकता. जसं की अर्धा ग्लास तुम्ही ताक घेतलं, पातळ ताक, तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं. मग थोडंसं तुम्ही त्यामध्ये चाट मसाला किंवा काळं मीठ घातलं, पुदिना
त्याने पण खूप फ्रेश वाटतं आणि प्लस आपलं वजन कंट्रोलमध्ये राहतं. तर ह्या सवयी मी केल्या आणि ह्याच गोष्टी मी फॉलो केल्या. तर साखर बंद केल्यानंतर खूप मला फरक जाणवला बॉडीमध्ये. ॲसिडिटी, डोकंदुखी किंवा अशक्तपणा, स्थूलपणा अजिबात जाणवला नाही. एवढं फ्रेश वाटत होतं मला. त्यानंतर चेहऱ्यामध्ये सुद्धा खूप स्किनमध्ये पण बदल झाले. म्हणजे आपल्याला बघा साखर जास्त साखरेचं प्रमाण जर जास्त असेल तर आळस, कंटाळा, थकवा येतो. बॉडीमध्ये फॅट्स वाढतात आणि मग स्किन ढिली पडते आणि सुरकुत्या यायला लागतात. तर बघा तुम्ही जर साखर बंद केली तर तुम्हाला महिनाभरात 20 दिवसात म्हणजे एका आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तर तुम्ही बघा महिनाभर बंद करून बघा काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. म्हणजे ह्या ज्या सवयी आहेत ना ह्या मी केलेल्या आहेत. आणि भात आपण जर खाल्ला तर तो थोडासा क्वांटिटीमध्ये खाऊ शकता. असं नाही की फार सगळंच बंद करायचं. शरीराला आपल्याला कार्बोहायड्रेटची, फायबरची, पुन्हा प्रोटीनची, आयर्नची सगळ्याची गरज असते. त्यामुळे आपण ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा आता दुधामध्ये कॅल्शियम आहे, की दूध काहींना आवडत नाही. मग मग तुम्ही तिथे जवस, पांढरे तीळ, गावठी तीळ ते सुद्धा भाजीमध्ये वगैरे वापरू शकता, चटणी बनवून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने ह्या सवयी करायच्या आहेत. आणि दुपारचं मी मग ज्वारीची भाकरी अर्धी, चपाती बंद केली होती 2 आठवडे, तर मी ज्वारीची छोटीशी भाकरी हाता एवढीच करत होती आणि साधी भाजी. तेल मिठाचा वापर फार कमी केला आणि त्यानंतर मग सलाड मी खात होती. संध्याकाळच्या टायमिंगला मी 5-5:30च्या दरम्यान मी चहा घेत होती, अगदी लाईट गोड. आणि रात्रीच्या जेवणामध्ये अशी ज्वारीची भाकरी आणि साधी भाजी. तर असं माझं रुटीन मी ठेवलं आणि महिनाभरात माझं 5 किलो वजन कमी झालं होतं. तेच मी आता मेंटेन ठेवणार आहे. सो माझा व्हिडिओ मी आत्ताच इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.